मैत्रिणींनो, मी माधुरी डेली ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी आपल्या चेहऱ्यावरती भरपूर सारा वांग वगैरे येतो, कारण माझ्यासारख्या बऱ्याच गृहिणींना, ताईंना, दीदींना हा प्रॉब्लेम आहे, जेणेकरून वांग काही केले जात नाही आपला। तर हा वांग येण्याचे काही कारण असतात, तर भरपूर सारे वांग येण्याचे कारण असतात। शक्यतो आपण उन्हामध्ये प्रवास करतो आणि चेहऱ्यावरती आपण स्कार्फ वगैरे बांधत नाही, त्यामुळे आपल्याला स्किनला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि शिवाय अनुवंशिकतेमुळे सुद्धा येऊ शकतो, वय वाढल्यामुळे येऊ शकतो, किंवा आपल्या शरीरातले हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे सुद्धा वांग येऊ शकतो। आता हे वांग येण्याचे भरपूर सारे प्रकार आहेत, प्रत्येकाला वांग येण्याची कारण वेगवेगळे असतात, पण आपण ट्रीटमेंट भरपूर करतो। प्रत्येक गृहिणींना किंवा बाहेर जाणं शक्य नाही होत किंवा ट्रीटमेंट घेणं शक्य होत नाही, तर अशा वेळेस आपण घरगुती उपाय करायचा आणि चेहऱ्यावरचा वांग पूर्णपणे कशा पद्धतीने काढायचा, तर ते आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे माझ्या चेहऱ्यावरती दोन्ही साईडला इथे गालावरती भरपूर सारा वांग आलेला होता आणि त्याच्यासाठी ना मी इथे होम रेमेडी ट्राय केलेली आहे। आता तुम्ही पाहू शकता मी चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवून आलेला आहे, कुठलीही क्रीम वगैरे मी चेहऱ्याला लावली नाही, तरीही माझा चेहरा प्लेन दिसतोय, कारण मी जी क्रीम वापरलेली आहे, म्हणजे जो फेस पॅक आपण घरच्या घरी तयार केलेला आहे, त्याचा खूप छान असा रिझल्ट इथे मला भेटलेला आहे। आणि माझ्यासारख्याच गृहिणींना, ताईंना, दीदींना असं मला वाटलं की माझा पडलेला हा रिझल्ट पाहून तुम्हाला सुद्धा हा रिझल्ट शेअर करावा, म्हणून मी खरं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आपण वांगासाठी भरपूर सारे ट्रीटमेंट करत असतो, शिवाय वांगासाठी आपण क्रीमा वगैरे लावत असतो, पण ही कुठलीही क्रीम वापरायची नाही। प्रत्येक साहित्य आपल्या घरामध्ये आहे, अगदी 10 मिनिटांमध्ये हा आपण स्वस्तात मस्त हा उपाय करू शकतो आणि याचा रिझल्ट इतका गुणकारी आहे की तुम्ही हा रिझल्ट एकदा केला तरी तुम्हाला याचा रिझल्ट नक्की जाणवेल की हे खरंच किती म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती त्याचा रिझल्ट जाणवतोय। तर बघू शकता तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका मैत्रिणींनो। जर तुम्ही व्हिडिओ स्किप करता आणि मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये समजणार नाहीये, कारण आपण काय करतो, बऱ्याच वेळेस व्हिडिओ अर्धा पाहतो आणि पळवत पाहतो, मग त्यावेळेस काय होतं आपल्याला समजून येत नाही की नेमकं कशा पद्धतीने आपल्याला यामध्ये क्रीम वापरायची, काय काय यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे आपल्याला समजत नाही। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आठवड्यातून किती वेळेस हा आपल्याला फेस पॅक वापरायचा आहे त्यावरती सुद्धा तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळणार आहेत, आणि यानंतर लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे सुद्धा मी सगळं सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला लगेच स्टेप बाय स्टेप समजणार आहे कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आणि याचा रिझल्ट इतका फास्ट येतो की म्हणजे फक्त 2 आठवड्यामध्ये आपण चेहऱ्यावरचा कितीही डार्क असू द्या किंवा कितीही पिंपल्स वगैरे येऊ द्या, सगळे चेहरा आपला पूर्ण प्लेन होतो आणि क्लीन सुद्धा होतो। याचा खूप छान असा रिझल्ट आहे। तर मैत्रिणींनो, यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता या रेमेडीसाठी काय काय साहित्य लागतं ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे। तर इथे आपल्याला लिंबू लागणार आहे, त्यासाठी लिंबू घेतलेला आहे, थोडंसं हळद घेतलेली आहे, 1 बटाटा घेतलेला आहे, आणि मेन महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आपल्याला इथे कोलगेट लागणार आहे। आता कोलगेट तुमच्याकडे ज्या कुठल्या कंपनीची असेल त्यातली थोडीशी कोलगेट आपल्याला इथे वापरायची आहे। तर सर्वात आधी आपण इथे बटाटे किसून घेणार आहे। आता बटाट्याच्या रसाचे चेहऱ्यासाठी खूप फायदे होतात, मेन म्हणजे काळे डाग व पिगमेंटेशन कमी करण्यासाठी आपल्याला याची मदत होते। बटाट्यामध्ये ना नैसर्गिक एन्झाईम्स असतात, त्यामुळे त्वचा उजळ दिसण्यास मदत होते, आणि डोळ्यांखालील जे काळी वर्तुळ असतात ना ते कमी करण्यासाठी बटाट्याचा खूप मोठा उपयोग होतो। शिवाय चेहऱ्यावर जे उन्हामुळे टॅनिंग येतं ते चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला बटाट्याचा उपयोग होतो, आणि चेहऱ्यावरचा जे हलकासा लालसरपणा असतो ना तो सुद्धा खूप कमी होतो। शिवाय त्वचेला थंडावा मिळतो, आणि चेहऱ्यावर जर जळजळ होत असेल किंवा लालसर ज्या आपल्या खुणा झालेल्या असतील तर त्या पूर्णपणे जाण्यास मदत होते। आणि तेलकट चेहरा जर असेल किंवा चेहऱ्यावरती अतिरिक्त आपलं तेल जमा होत असेल तर ते तेल कमी करण्यासाठी सुद्धा बटाट्याच्या रसांचा खूप सारा फायदा आपल्याला होतो। तर इथे मी बटाटे किसून घेतलेलं होतं, तर ते बटाट्याचा रस पूर्णपणे आपल्याला इथे प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। त्याचसोबत इथे थोडंसं आपल्याला लिंबू घालायचं आहे। आता लिंबू चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्वचा उजळवते आणि काळे डाग हलके करण्यास मदत करते। शिवाय तेलकट त्वचासाठी अतिरिक्त तेल जे असतं जमा झालेलं तर ते कमी करतं, आणि लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे त्वचेला ताजेपणा मिळतो आणि टवटवीतपणा सुद्धा येतो। आणि इथं हळद सुद्धा आपल्याला वापरायची आहे। तर हळदीमध्ये चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते। आयुर्वेदामध्ये आपण हळदीला त्वचेसाठी खूप उत्तम मानले जाते। त्वचा उजळण्यासाठी आपल्याला हळदीची मदत होते। शिवाय पिंपल्स आणि मुरूम जर असतील तर ते कमी करतं। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे की काळे डाग आणि पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते आणि त्वचेला ना नैसर्गिक चमक देते। त्यामुळे वयानुसार जर आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येत असतील, काळे डाग येत असतील तर ते पूर्णपणे कमी करण्यासाठी हळदीचा आपल्याला इथे उपयोग होतो। आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्रित करायचं आहे। हळद घेतलेली आहे, बटाट्याचा रस घेतलेला आहे, थोडंसं लिंबाचे थेंब घेतलेले आहे
आहे आणि अगदी थोडीशी इथे आपल्याला कोलगेट वापरायची आहे। तर मैत्रिणींनो लक्ष द्या, हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे। नंतर हलक्याच्या हाताने आपल्याला चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे। जर तुम्ही स्पंज वापरत असाल किंवा कापूस वगैरे लावून चेहऱ्याला लावत असाल तर तुम्ही त्या पद्धतीने लावून घेऊ शकता। तर इथे मी हातानेच लावून घेतलेला आहे। अशा पद्धतीने सगळ्या चेहऱ्यावरती आपल्याला हे पॅक अप्लाय करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे अगदी सगळ्या चेहऱ्याला कव्हर करायचं आहे। मानेला सुद्धा तुम्ही लावू शकता। ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की चेहऱ्याला आपल्या टॅनिंग झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे। अगदी 5 मिनिटांनंतर चेहऱ्याला ज्या ठिकाणी डाग आहेत म्हणजे पिगमेंटेशन झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं हलक्या हाताने इथे रब करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं चोळून घ्यायचं आहे। जास्त काही रब करायचं नाही जेणेकरून स्किनला आपल्या त्रास होईल अशा पद्धतीचं नाही। अगदी हलक्या हाताने 2 मिनिटं आपल्याला चेहऱ्याची संपूर्ण मसाज करून घ्यायची आहे। त्यामुळे चेहऱ्यावरचे जे डेड सेल्स असतात ते पूर्णपणे रिमूव्ह होतात आणि चेहऱ्याला ना एक नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते। त्यामुळे शक्यतो आपल्याला अधूनमधून चेहऱ्याची अशा पद्धतीने मसाज करायची आहे। तर बघा पहिल्यांदा एक लेअर आपण लावून घेतलेला होता, तो सुकल्यानंतर आपण जे ठिकाणी पिगमेंटेशन आहे डाग डबे आहेत त्या ठिकाणी आपण थोडंसं हलक्या हाताने चोळून घेतलेलं होतं। नंतर सुकल्यानंतर आपल्याला परत एक लेअर लावायचा आहे, म्हणजे थोडंसं जाडसर लेअर आपल्याला बनवायचं आहे, म्हणून तिथं थोडंसं आपण मसाज करून घेतलेलं आहे। नंतर तिथे सुकल्यानंतर परत एकदा मी सगळा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय केलेला आहे। याचा रिझल्ट इतका छान आहे, तुम्ही जर हे या पद्धतीने जर ट्राय केलं तर नक्कीच तुम्हाला 2 आठवड्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचा जो काही डाग असतील किंवा पिगमेंटेशन असेल तर ते पूर्णपणे रिमूव्ह होण्यास मदत होते आणि सगळे हळूहळू डाग कमी होतात। शक्यतो 2 आठवड्यामध्येच तुम्हाला भरपूर छान असा रिझल्ट याचा मिळणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय आणि कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहताय, जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटत असेल तर कमेंटमध्ये तशी कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे देखील कमेंटमध्ये सांगा। तर इथे चेहरा छान असा मी धुवून घेतलेला आहे। अगदी 10 मिनिटच आपल्याला हा फेस पॅक चेहऱ्याला ठेवायचा आहे। 10 मिनिटानंतर आपल्याला हा धुवून टाकायचा आहे। स्वच्छ धुतल्यानंतर तुम्ही पाहू शकता चेहरा इतका सुंदर आपला झालेला दिसतो। आणि हे जे पाहताय तुम्ही तर इथं मी पॉन्डचं मॉइश्चरायझर वापरलेलं आहे। जर तुमच्याकडं कुठल्याच कंपनीचं मॉइश्चरायझर नसेल तर तुम्ही थोडंसं आपलं खोबरेल तेल वापरू शकतात किंवा मग ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकतात। आणि हे काहीच नसेल तर तुम्ही थोडंसं तूपसुद्धा लावू शकतात। अगदी चेहऱ्याला मऊ पडण्यासाठी आपल्याला कुठलंही इथं मॉइश्चरायझर वापरायचं आहे। तर अशा पद्धतीने छान असं मी सगळीकडे लावून घेतलेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला बाय।